हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? चला तर मग बघूया केदारनाथ ट्रिपचा सेकंड पार्ट, हाऊ टू रीच फ्रॉम दिल्ली टू केदारनाथ. तर केदारनाथला पोचण्यासाठी तुम्ही बाय रोड जाऊ शकता, बाय ट्रेन, बाय फ्लाईट. परंतु सगळ्यात चांगला आणि कन्व्हिनियंट वे जो आहे तो बाय रोड आहे. अप्रॉक्सिमेटली 12 ते 14 तासांची जर्नी आहे. अगेन इट इज डिपेंड ऑन ट्रॅफिक अँड वेदर कंडिशन. नेक्स्ट ऑप्शन आहे दिल्ली टू ऋषिकेश बाय ट्रेन अँड देन फॉलोड बाय रोड ट्रिप टू केदारनाथ. दिल्ली टू केदारनाथ अप्रॉक्सिमेट 452 किलोमीटरचं अंतर आहे आणि जवळजवळ 12 ते 14 तासांचा हा प्रवास, पूर्ण डोंगरदरीमधून हा प्रवास आहे. तर रूट असा आहे दिल्ली टू हरिद्वार, हरिद्वार टू ऋषिकेश, ऋषिकेश टू देवप्रयाग, देवप्रयाग टू रुद्रप्रयाग, रुद्रप्रयाग टू गुप्तकाशी, देन सोनप्रयाग, देन गौरीकुंड अँड देन ॲट लास्ट केदारनाथ इज द फायनल डेस्टिनेशन. तर आम्ही दिल्ली एअरपोर्टवरून उतरून प्रायव्हेट कार केली होती आणि मस्त निसर्गाचा आनंद घेत आम्ही केदारनाथच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. आणि अशा तऱ्हेने आम्ही आलेलो आहोत सोनप्रयागला आणि सगळेजण तयार आहेत केदारनाथ बाबाच्या दर्शनासाठी. हाय, से हाय. हाय. अशा तऱ्हेने आम्ही चाललेलो आहोत सोनप्रयाग. सोनप्रयागला पोचल्यानंतर तेथे लोकल ऑटोज आणि कार आहेत अवेलेबल. तर आम्ही सोनप्रयागवरून गौरीकुंडसाठी तिथल्या प्रायव्हेट कारने निघालो होतो. पावसाचं वातावरण होतं आणि रस्ते अगदी खचलेले होते. वरच्या साईडने डोंगर, मध्ये रोड आणि खाली दरी असा हा क्रिटिकल प्रवास आम्ही करत होतो. तर गौरीकुंडला आम्ही पोचलो. गौरीकुंडला पोचल्यानंतर 2-3 किलोमीटरचा एक पायी प्रवास करावा लागतो, तो आम्ही केला. तर तुम्ही बघू शकताय साईडला खूप स्ट्रॉंग असा खडक आहे आणि उजव्या बाजूला खूप खोल अशी दरी आहे. तर हा खूप क्रिटिकल रोड आहे केदारनाथला जाण्यासाठी. बघा, तुम्ही बघू शकता खूप हार्ड असा रॉक आहे. फायनली आम्ही गौरीकुंडला पोचलो आणि तिथून आता घोड्यावर आम्ही प्रवास करणार होतो. पूर्ण 22 किलोमीटरची जर्नी करायची होती. सो इट वॉज अ टार्गेट फॉर अस. माहीत आहे, ते खूप एक्सायटेड होते. तुम्ही बघा, घोड्यावर ते बसत आहेत अँड आमचं ध्येय केदारनाथच्या दिशेने होतं. फायनली आम्ही गौरीकुंडला चालत चालत पोचलो. पोचताना खूप घाम झाला होता. पूर्ण चढ होता, त्याच्यामुळे चालताना खूप त्रास होत होता. बट स्टील वी वर एन्जॉईंग. वरती जाण्यासाठी तुम्ही घोड्यांचा वापर करू शकता. तुम्ही पायी चालत जाऊ शकता किंवा डोली पण अवेलेबल आहेत. असे 3-4 ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. जर तुमच्याकडे 2 दिवसांचा फ्री टाईम अवेलेबल असेल तर तुम्ही बाय वॉकही जाऊ शकता. तर फायनली आम्ही घोड्यांवरती बसलो आणि निघालो. घोड्यांना पण चालताना खूप त्रास होत होता, कारण रस्ता पूर्ण खडकांचा होता, खड्डे होते रस्त्यावरती आणि वरून पाऊस चालू होता. सो त्यांच्यासाठी पण हे खूप डिफिकल्ट होतं. डोंगरदऱ्यांचा हा रस्ता येत होता आणि मस्त धबधबे वाहत होते. सो खूप छान निसर्गाकडे नव्हता. वरती फॉगी क्लायमेट होतं. जून महिना सुरू झालेला होता आणि अगदी ग्रीनरी सगळीकडे पसरलेली आहे. तुम्ही बघू शकता.
22 किलोमीटरचा ट्रेक. सो खूप लाँग जर्नी होती ही. घोडा अगदी सुसाट वेगाने पळतो आहे. आणि मी थोडासा ट्राय केला की एक शॉर्ट क्लिप घेतली होती. पूर्ण तुम्ही बघू शकताय धबधबा खूप छान वाहतो आहे आणि अगदी हिरवागार निसर्ग, मन मोहून टाकणारं असं वातावरण होतं. तर हे घोड्यांसोबत जे दादा होते ते पूर्ण बाय वॉक आमच्यासोबत त्याच स्पीडने चालत होते. त्यांच्यासाठी ते यूज टू होऊन गेलेला होता रोड. सो ते खूप स्ट्रॉंग झाले होते. तर घोड्यांचा प्रवास पूर्ण 6 ते 7 तास तुम्हाला वरती पोचायला लागतात. आणि जिथून तुम्ही सुरू केलं आहे त्याच्यानंतर बडी लिंचोली, छोटी लिंचोली असेल त्या ठिकाणी एक छोटासा लंच ब्रेक ते करतात. आम्ही अर्ली मॉर्निंग सुरू केलं होतं. सो 12-1च्या दरम्यान आम्ही मिड ऑफ द वे पोचलो होतो आणि तिथे आम्ही लंचला थांबलो होतो. सो लंचसाठी मोस्टली सिम्पलच आहार तिथे अवेलेबल आहे. दाल राईस असेल, मोस्टली दाल राईस अवेलेबल आहे आणि राजमा चावल असा आहार तिथे मोस्टली अवेलेबल आहे. तर घोड्यांनाही थोडासा आराम भेटावा म्हणून ते मध्ये एक स्टॉप घेतात. 45 to 1 hourचा स्टॉप असतो. सो आम्ही तिथे पोचलो आणि थोडंसं फोटोशूट केलं. फोटोशूट केल्यानंतर जेवण केलं. जेवल्यानंतर आम्ही निघालो, पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो. तर मध्ये रस्त्यात तुम्हाला एक ब्रिज लागेल. त्या ब्रिजवरूनही खूप छान निसर्ग दिसतो. खालून पाणी आहे. पूर्ण पाऊस चालू होता त्याच्यामुळे पाण्याचा फ्लो खूप जास्त होता. तर मोस्टली तुम्ही इथे जाताना तुमच्याकडे रेनकोट असणं गरजेचं आहे. मेडिसिन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. वॉटर बॉटल आणि काही फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स तुम्ही तुमच्याकडे ठेवले पाहिजेत. सो अशी एक छोटी बॅग कॅरी करा. प्रत्येकाकडे ती छोटी बॅग असू द्यात. किंवा ज्यांना दमाचा त्रास होतोय त्यांनी एक मिनी ऑक्सिकॅन भेटतो, तो ऑक्सिकॅन तुमच्याकडे अवेलेबल असला पाहिजे. पॅरेंट्स लोकांसाठी मोस्टली हा ट्रेक क्रिटिकल असू शकतो. सो जे यंगस्टर्स आहेत, जे हेल्दी आहेत त्यांच्यासाठी इट्स ओके, बट पॅरेंट्ससाठी रिस्की असू शकतं. सो पॅरेंट्सची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे बॅकअप ठेवला पाहिजे. सो आम्ही नेक्स्ट स्टॉपसाठी थांबलो एक 5 ते 10 मिनिट घोड्यांना परत रेस्ट भेटावी म्हणून. आणि परत पुढे केदारनाथच्या दिशेने वाटचाल केली. तुम्ही बघू शकताय खूप छान असा निसर्ग. पाणी अगदी निखळ आणि खळखळ वाहत आहे. रोजच्या कामामधून थोडासा ब्रेक माणसाने घेतला पाहिजे. निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे आणि अशा नवनवीन ठिकाणी आपण भेट दिली पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप छान हिरवळ असते सगळीकडे. फॉगी क्लायमेट असतं आणि केदारनाथ म्हटलं की वाव, केदारनाथ यात्रा, इट्स व्हेरी बेस्ट लोकेशन टू विजिट. अशा तऱ्हेने आपण बघू You can visit with your family, you can visit with your friends, you can individually also visit. See, त्या ब्रिजवर आम्ही पोचलो होतो. तुम्ही बघू शकताय पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता. अगदीच सुंदर निसर्ग, फ्रेश वातावरण आणि माझे आई वडील, मी आणि बहीण असे आम्ही 4 जण खूप छान ट्रेक करत होतो. छान वाटत होतं. सो जर तुम्ही केदारनाथला जायचा प्लॅन करत असाल तर लेटेस्ट अपडेट्स चेक करा, क्लायमेट चेक करा, तिकीटिंग प्रोसेस चेक करा आणि नंतरच तुम्ही ट्रॅव्हल प्लॅन करा. म्हणजे वाटेत कुठेही अडथळा येणार नाही. गर्दीमुळे तिथले अचानक रस्ते बंद होतात, लँडस्लाईड्सचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल गोईंग टू केदारनाथ. हर हर महादेव. सो फायनली आम्ही अशा तऱ्हेने केदारनाथला पोहोचलेलो होतो चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकताय खूप छान व्ह्यू. आणि हे आमचे ताते असे चाललेले आहेत घोड्यावर बसून. ही इज एन्जॉयिंग.
फायनली आम्ही केदारनाथला पोहोचलो आणि आता एक्साइटमेंट होते की तो मंदिराच्या बॅक एंडला जो व्ह्यू आहे, जो आईस आहे, तो आम्हाला बघायचा होता आणि रात्रीची आरती आम्हाला अटेंड करायची होती. सो फायनली आम्ही पोहोचलो. थँक यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. I'll put third episode soon. Thank you. Bye.